आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय: कमळचक्रे दोन प्रकारे उघडली जातात. एक, हठयोग मार्गाने ध्यान समाधीचा सराव करून. ही पद्धत फार कठीण आहे. सामान्य माणूस हा विधी करू शकत नाही. एका आयुष्यात 1 किंवा 2 कमळचक्रे उघडू शकतात. त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे साधक त्या एकाच कमळचक्रामध्ये आसक्त होऊन तेथील दृश्य पाहू लागतो. काही सिद्धी प्राप्त होतात आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवून जीवन नष्ट करून जातो. 2. नामस्मरणाने. नामस्मरणाने सर्व कमळ उघडले जातात. ही पद्धत सोपी आणि शास्त्रोक्त असल्याने प्रभावी आहे. सामान्य माणूस ही पद्धत सहज करू शकतो. सूक्ष्म वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे हे काम करता करताही करता येते. गरीबदासजी यांनी म्हटले आहे, नाम उठत नाम बैठत, नाम सोवत जागरे, नाम खाते नाम पीते, नाम सेती लागरे. अर्थात काम करता करता नामाचा जप करता येतो. यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायात मंत्र 15 मध्ये म्हटले आहे की ओम क्रतो स्मर, क्लिबे स्मर, कृतुम स्मर. अर्थात ओम नामाचा जप काम करत करत कर, विशेष ओढीने, तळमळीने, तसेच मानव जीवनाचे मुख्य कर्तव्य समजून जप कर. गीता अध्याय 8 श्लोक 5 आणि 7 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, तू युद्ध देखील कर आणि माझे स्मरण देखील कर. विचार करा, युद्धापेक्षा कठीण कार्य कोणतेच नसते. भक्ती त्या काळात सुद्धा केली पाहिजे. अर्थात नामस्मरणाची साधना प्रभावी आहे. नाम जप 3 वर्षांच्या मुलापासून वृद्धापर्यंत कोणीही सहजपणे करू शकतात. काम करता करताही करू शकतो. चालता फिरताही करू शकतो. पहुडले असता किंवा बसूनही नामस्मरण करता येते. विशेष दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मंत्रोच्चाराचा देवी देवतांवर असा प्रभाव पडतो की जणू साप चावण्यासाठी फणा काढलेला आहे. ज्या व्यक्तीला सापावर नियंत्रण ठेवण्याची कला अवगत असते, म्हणजे गारुडी मंत्राचा उच्चार करून सापाला विवश करतो, त्यामुळे साप आपला फणा पाडून मार्ग सोडून निघून जातो. परमात्मा कबीरजी यांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावले आहे. कबीर, जैसे फनपती मंत्र सुन राखे फन सकोड, ऐसा बीरा मेरे मंत्र नाम से काल ब्रह्म लेवे मुह मोड. अर्थात कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले आहे की जेव्हा साप चावायला फणा काढतो तेव्हा गारुडी मंत्र म्हणतो, त्यामुळे साप प्रभावित होऊन फणा पाडून निघून जातो. त्याचप्रमाणे मी दिलेल्या नाममंत्राचा जप केल्याने कालब्रह्म लाचार होतो, मार्ग थांबवू शकत नाही. याच प्रकारे कमळ मंत्रांचा जप केल्याने हे सर्व देवी देवता मार्ग सोडतात. इतर उदाहरणे: जसे गावातील व्यक्ती म्हशीला गर्भवती करण्यासाठी रेड्याच्या शोधात जातात, कारण रेडा कुठेतरी चरत असतो. रेड्याला हाक मारण्यासाठी रेड्याचा मालक त्याच्या मूळ मंत्राचा जप करतो. त्यामुळे रेडा इतका प्रभावित होतो की तो मंत्र म्हणणाऱ्या व्यक्तीकडे पूर्ण वेगाने धावत जातो. तेव्हा त्याला म्हैस दिसते. म्हशीची गर्भधारणा करतो. त्याचा मंत्र हुर्र हुर्र आहे. जर रेडा रेडा म्हटलं तर रेडा अजिबात हू की चू करत नाही. त्याचप्रमाणे विष्णू विष्णू वगैरे नावांनी श्री विष्णू देवता प्रतिसाद देत नाही, परंतु दास जो मंत्र सांगत आहे त्याद्वारे तो आकर्षित होतो आणि पूर्ण लाभ देतो. अशा प्रकारे इतर देवतांची स्थिती जाणून घ्या. आध्यात्मिक मार्गाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. 1. दीक्षा पूर्ण गुरूंकडून घ्यायला हवी. गुरुशिवाय केलेले नामस्मरण व दिलेले दान निष्फळ होते. कबीर, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है, पूछो वेद पुराण. अर्थात कबीरजी यांनी म्हटले आहे की गुरुशिवाय नामस्मरण करणे व दान देणे व्यर्थ आहे. आपल्या वेद व पुराणांमध्ये वाचा. कमळांच्या मंत्रांचा जप करणे जीवात्म्याला कल्याणाची खरी साधना आहे. यामध्ये ना कोणता नवा धर्म निर्माण होतो, ना कोणता धर्म सोडायचा आहे. कोणत्याही धर्माचा व्यक्ती म्हणजे स्त्री पुरुष ही साधना करू शकतो. वर्तमानात बहुतांश हिंदू समाजाचे म्हणणे आहे की रामपालदास हिंदू धर्माच्या विरोधात आहे. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी तसेच श्री शिवजी यांची भक्ती सोडण्यास सांगतात.
याविषयी आपण स्वतः विचार करा की काय श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी तसेच श्री शिवजी यांची साधना सोडवली आहे वा शास्त्रोक्त भक्ती सांगितली आहे.